तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त झालेली आहे। महावितरणकडून इंधन अधिभार हा शून्यावर आलेला आहे, त्यामुळे वीज स्वस्त झालेली आहे। सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती पाहूयात। राज्य वीज नियामक आयोगाच्या 28 मार्चच्या निर्णयामुळे विश्वास पाठक स्वतंत्र संचालक महावितरण यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। महावितरणच्या महसुलाला 5 वर्षात सुमारे 92,000 कोटी रुपयांचा फटका बसणार होता। महावितरण तातडीने आयोगापुढे याचिका सादर करून काही मुद्दे उपस्थित केले। मुद्दे मान्य करून आयोगाने 25 जून रोजी सुधारित आदेश जारी केलेले आहेत। आता आयोगापुढे फेरसुनावणी होणार आहे। महावितरणने मांडलेले मुद्दे आयोग पुन्हा मान्य करेल आणि न्याय देईल अशी अपेक्षा आहे, असं विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, एक महत्त्वाचा निर्णय आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय। जगदीश, आपण बघू शकतो सर्वसामान्यांना आता दिलासा मिळत आहे, कारण की वीज दरवाढ जी आहे त्याला स्थगिती मिळालेली आहे आणि 12% जी आहे ती कपात करण्यात आलेली आहे। खरं बघायला गेलं तर महागाई एवढी वाढली आहे की कुठेतरी सर्वसामान्यांना आता जे आहे याचा फायदा जो आहे तो याच्यामध्ये दिसून येणार आहे। अर्थातच पाहायला गेलं तर पेट्रोलचे दर असतील, गॅसचे दर असतील, हे दिवसेंदिवस वाढतच आहे। सोनं देखील 2 वर्षांमध्ये जे आहे 70 हजारांनी वाढलेलं दिसून आलंय आणि अशामध्येच आता वीज जी दर महिन्याला आपल्याला वीज बिल भरावं लागतं त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय हा महावितरणाकडून घेण्यात आला होता, पण त्याच्यामध्ये आता कुठेतरी स्थगिती मिळालेली आहे। जो वाढ आहे तो आता होणार नाही आहे, त्यामुळे दिलासा मिळालेला आहे। सध्या देखील एक सर्वसाधारण घरामध्ये समजा पाहायला गेलं तर साधारणतः 600 ते 800 रुपये इतकं बिल येत असतं आणि ते देखील भरणं कुठेतरी सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावत असतं आणि त्याच्यामध्ये देखील आता वाढ होणार अशा पद्धतीने बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या, पण आता मात्र याला स्थगिती मिळालेली आहे, त्यामुळे दिलासा हा आता सर्वसामान्यांना मिळालेला आहे। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।